नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. जिथे आपण प्रयत्न करत असतो मार्केटला टेक्निकल अनालाइज करण्याचा, की उद्या मार्केट एक्झॅक्टली काय करणार आहे आणि त्याप्रमाणे आपण आपले ट्रेडिंगचे आराखडे किंवा स्ट्रॅटेजीज आपण बघणार आहोत. ठीक आहे. मार्केटमध्ये खूप मोठ्या उलाढाल झालेल्या आहेत. तुम्हाला आतापर्यंत कल्पना आल्या असतील, न्यूज आल्या असतील. बघा, मी हर वेळी सांगतो की मी व्हिडिओ शुक्रवारी बनवत नाही. म्हणजे शुक्रवारी जो लास्ट ट्रेडिंग आपला डे असतो वीकचा, त्यानंतर रात्री मी बनवत नाही. का माहिती का? शनिवार आणि रविवारी, सॅटर्डे आणि संडेला काय नाही काय न्यूज येण्याची शक्यता असतात. कसं असतं माहितीये काय? एक जुना लॉ आहे. जेव्हा पोलिसांना आरोपींना पकडायचं असतं आणि त्यांना जर कस्टडीमध्ये ठेवून इंटरोगेशन करायचं असतं, तर ते लोक शुक्रवार रात्री 12च्या नंतरच पकडतात. का? कारण का कोर्ट असतं ना, ते शनिवार रविवार बंद असतं, मग बेल होत नाही. सिंपल हिशोब आहे. मग 2 दिवस त्यांना भेटतात चौकशी करण्याची, काय करण्यासाठी. त्यामुळे त्यांना मंडेस जे पण असेल ती बेल भेटते या ती सुटू शकतात. कोर्टाच्या आदेशशिवाय कुठली गोष्ट मोठी नाहीये. तसंच जर बघायला गेलं मार्केटमध्ये, तर शनिवारी काही झालं तर आपण काहीच करू शकत नाही, रविवारी झालं तर काही करू शकत नाही. आपल्याला फक्त मंडेला बघायला भेटतं. शुक्रवारचा ट्रेड काय झालाय तो आपल्याला कळतो, पण शनिवार काय रिएक्शन आहे मार्केटचं, काय न्यूज आहे रविवारी शनिवारी, ती आपल्याला कळत नाही. आणि आपण डायरेक्टली सोमवारच्या ट्रेडिंगला बसतो. म्हणून मी व्हिडिओ रविवारच्या संध्याकाळी लेट नाईट म्हणतो, कारण का मला तोपर्यंत सगळ्या न्यूज या आराखडा या काही गोष्टी कळलेल्या असतात, समजलेल्या असतात, आणि त्याप्रमाणे मला व्हिडिओ बनवायला मदत होते. व्हिडिओ बनवायला मदत होते म्हणजे काय, की मी तुमच्यापर्यंत जरा अजून क्लिअरली पोहोचू शकतो. म्हणजे काही पॉईंट, आता पॉईंट बोलल्यावर तुम्हाला एक न्यूज आली असेल ग्लोबल मार्केटमध्ये, आपल्या तात्यांची, नाव नाही घेते, तात्यांची आपली न्यूज आले. तात्यांनी काय केलेलं आहे हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. डायरेक्टली इनडायरेक्टली बोलू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला फक्त एक समजण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मार्केटमध्ये ग्लोबल वरती खूप मोठा आघात झालेला आहे. या आपण एक बोलू की एक वार झालेला आहे, जे युएसए मार्केटमध्ये चाललेलं आहे. बाहेरगावच्या देशांमध्ये म्हणजे युरोपियन कंट्रीज मध्ये चाललेलं आहे. त्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती हलकासा पडण्याचा शक्यता आहे. ओके, आता ग्लोबल मार्केटवरती जर आपण विषय काढलेलाच आहे, तर आपण तुम्हाला दाखवतो ग्लोबल मार्केटमध्ये काय झालेलं आहे. 10 तारखेला 10 तारीख आणि 11 तारीख, कालचा दिवस बघा, 1.9%, 2 म्हणजे किती झालं हे, किती पॉइंट्स तुमचे मार्केट पडलंय. आणि बघा ना, हा युएसए मार्केट आहे. 3.5% म्हणजे काय, बापरे. निफ्टी आपला 1-2% या 0.5 ते 0.1 जास्तीत जास्त रेंज देतो. 2 म्हणजे खूपच झाली, अति झाली. वरच्या साईडला खालच्या साईडला कुठले पण असू शकते, पण ती मायनस मध्ये 3.5 म्हणजे खूपच मार्केट लगभग पॅनिक होतं. बघा ना, सगळीकडे लाल आहे. आता युरोपियन मार्केटमध्ये बघा, इथे पण लाल आहे. एशियन मार्केटमध्ये बघा, हलकासा परिणाम दिसतोय आपल्यावरती. ठीक आहे, आपल्या मार्केटने स्पाइक दिले या बुलिश होतोय, याचा अर्थ असा नाही होत आहे की उलट ट्रेड होतोय. कधी कधी प्रॉफिट बुकिंगचा विषय येतो. काय होतं माहिती का, मार्केट पडणार ही जर माहिती असेल, सगळे मोठी ट्रेडर आहेत, करोडो रुपये लावतात, FIDA वाले. करोडो म्हणजे काय, हिशोबाच्या बाहेर, जे आपण कल्पना पण नाही करू शकतो एवढे पैसे लावतात. आणि अशी एक कंपनी नाही, दुसऱ्या कंपनी नाहीत, असे खूप इन्व्हेस्टर असतात. त्यांना पहिल्यापासून न्यूज माहिती असते. मग काय करतात ती लोक, त्यांच्या पोझिशन इथे येऊन क्लोज करण्याचा प्रयत्न करतात, प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा प्रॉफिट बुकिंग करतात आणि निघून जातात, जर बायर्स निघून गेले, तर इथे सेलर्स येणार, मार्केटमध्ये एक मोठा घात होण्याची शक्यता आहे. रेंज खूप मोठी आहे. असं बघायला गेलं तर आत्ताच तुम्हाला पण कळलं असेल, तुम्हाला सांगण्याची गरज नाही तरी पण मी तुम्हाला सांगतोय, मार्केट लगभग आता मला 100 नाही, 150 ते 200 पॉईंट मायनस मध्ये गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता वाटते. ठीक आहे, 150-200 पॉईंट गॅप अप होण्याची शक्यता वाटते. आणि तिकडनं मार्केट जर अजून खाली आलं तर आपल्या खालच्या लेवल लागलेले आहेत. बघा, ह्याचा अर्थ तुम्ही असं नका पकडू की उद्या मार्केट पडणार आहे, उद्या मार्केट लाल होणार आहे. माझा एक हिशोब वेगळा असतो. मी क्लिअर आहे का, मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो. न्यूज म्हणजे
सगळीकडे आता खराब न्यूज आहे, नेगेटिव्ह न्यूज आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन होईल लगभग बघा ना 278 200-250 ला मार्केट आहे समजा. मार्केट सीधा ह्या लेवलच्या इथे खाली होईल आणि खाली येत राहील. बघा आपला जो नो ट्रेडिंग झोन आहे ना हा वाला, इकडनं मार्केट म्हणजे समजा ना 25,080 ची लेवल जी आहे आपली आहे तिकडे खाली मार्केट ओपन होईल आणि मार्केट करेल अजून खाली यायचा प्रयत्न करेल, कारण खाली एक लेवल लागली आहे. मार्केट इकडनं येऊन जर थांबलं आणि नंतर जर आलं तर मार्केटमध्ये मोठा फॉल येण्याची शक्यता आहे, जो लगभग मला 850 पर्यंत 800 पर्यंत दिसतोय. ठीक आहे. पण जर इकडे मार्केट जास्त वेळ थांबलं म्हणजे 9:15 ते लगभग 9:45 म्हणजे अर्धा तास बघा, 15 मिनिटाचे 2 कॅन्डल, अर्धा तासाची 1 कॅन्डल, त्यानंतर तुम्हाला एक चांगला शॉर्ट भेटेल. तुम्हाला कळेल मार्केट इथे होल्ड करते आणि परत पोझिशन बनवतंय का, किंवा इकडनं जर खाली जाशील मात्र इकडनं खाली करूया. पण उद्याची रेंज जराशी उद्या तर मार्केट रेंज नाही, उद्याची मार्केटची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी क्विक ट्रेडची असेल. आणि जर वन साइडनी मार्केट दिलं तर डेफिनेटली तुम्ही कुठल्याही ट्रेडला होल्ड कराल ना डीप इन द मनीचा, तुम्हाला संध्याकाळी 101% प्रॉफिट देऊनच जाणार आहे. याचा अर्थ असा की तुम्ही उद्या खालच्या साईडलाच बसा या पुट घेऊन बसा, मार्केटची लेवल बघा त्यानंतर डिसाईड करा. ठीक आहे. विकली वरती डेली वरती काय अभ्यास झाला हा पण जरा बघूया. विकली डेली वरती काय अभ्यास झालाय तो पण बघूया. आपण पहिले काढूया आपल्या स्ट्रॅटेजी सगळ्या. 15 मिनिटात येऊन बघतोय मी काय होते ते. 15 मिनिटावरती येऊन बघतोय तर ही जी लेवल आहे जी मार्केटने टेस्ट केलेली आहे, मार्केट याच्यावरती क्लोजिंग झालं नाही. म्हणजे जी प्रिव्हियस लेवल होती 16 सप्टेंबरची या 19 सप्टेंबरची, त्यानंतर आता आजची 10 म्हणजे रविवारची शुक्रवारची 10 ऑक्टोबरची, लगभग मार्केट अर्ध्या महिना या 25 दिवस 20-25 दिवस मार्केट रेंजच्या खाली आहे आणि मार्केट परत टेस्ट करायला आले. जर ही रेंज तुटली तर मार्केट मग फुल बुलिश होऊ शकतं. कसं असतं माहितीये का, कधी कधी न्यूजच्या अगेन ट्रेड करणं ह्यालाच बोलतात की सगळ्यांना वाटतं की मार्केट उद्या पडणार आहे. नीड आहे का, पडणार आहे. पण होतंय काय, मार्केट काय करतं, मार्केट वरच्या दिशेला निघून जातं का, तुम्हाला फसवतं, ट्रॅपिंग करतं. याला होतं ट्रॅपिंग करणं. त्यामुळे शांत राहू उद्या पाहिजे एक दिवस तुम्ही थांबा, मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी तेव्हा आपण करूया, आणि तेव्हा मुवमेंट येण्याची खूप शक्यता आहे. पण उद्याची मुवमेंट जर तुम्हाला जास्तच खालच्या दिशेला दिसत असतील तर नक्कीच ट्रेड करा. ठीक आहे. लेवल्स बघा आणि त्यानंतर करा. ठीक आहे. आता 15 मिनिटं झालं, 15 मिनिटाला मला लेवल कळते 325, तर उद्या हाय जो आहे 325 वरती ट्रेडिंग करेन वरच्यासाठी. 325च्या वरती मी ट्रेडिंग करेन वरच्या साईडला 325. ठीक आहे. आता मी जरा येतो अर्ध्या तासावरती. अर्धा तासाची मला पण तीच रेंज दिसते. याच्या पुढे अजून काय आहे का बघूया. बघा इथे ही रेंज लगभग अशी पकडूया आपण की हा एक पॉईंट या पॉईंटला मी पुढे जर घेत असेल तर नक्कीच आपला अजून कनेक्शन आहे. म्हणजे ही लेवल मला अजून स्ट्रॉंग वाटत चाललेली आहे वरच्या साईडला. म्हणजे ही लेवल तोडणं जरुरी आहे. बघा अभ्यास असा करत जावा की ज्याने तुमचा अनुभव वाढेल, तुमचा एक्सपिरियन्स वाढेल आणि ज्याने तुम्ही प्रॉफिट करू शकाल, नक्कीच प्रॉफिट करू शकाल. आता डायरेक्टली डेलीवर जाऊया. डेली वरती ट्रेंड लाईन्स ला महत्व द्या. क्लिअर कट ट्रेंड लाईन दिसते. 1 2 3 4. जर मी याला जरासं वरती घेत असेल, एक्झॅक्ट लावायचा प्रयत्न करतो मी इथे, तर मार्केट ह्या लेवलच्या वरती म्हणजे 400च्या वरती तुम्हाला बुलिश मुवमेंट देईल. आता मार्केट आहे 280 लेवलला, 400 म्हणजे अजून तुम्हाला 120-150 पॉईंटची रॅली पाहिजे, गॅप अप ओपनिंग पाहिजे. पण उद्या असं वाटत नाहीये गॅप अप ओपनिंगचा, कारण का नेगेटिव्ह असल्यामुळे जरा तरी इफेक्ट मार्केटवरती पडतोच आणि तो असा येऊ शकतो. आता बघा डेली वरती तुम्ही जर बघताय ना तर हा विषय पण नक्कीच तुम्ही जरा लक्षात घ्या, पॉईंट नोट करून ठेवा. इकडनं पण खालनं पण एक ट्रेंड लाईन जी येते ना ती अशी येते. बघा मार्केटनी जर उद्या ठरवलं की नक्की खाली यायचंय तर आपली लेवल लगभग 750च्या खाली अजून मार्केट पडण्याच्या संभावना जास्त आहेत. मी डेली बघतो म्हणून रेंज मोठी झालेली आहे, आणि जर कमी टाइम फ्रेम मध्ये बघतो तर माझी रेंज कमी होते. ज्या रेंज टाइम फ्रेम या टाइम रेंजला तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे तुमचे लेवल डिसाईड होतात.
तर मोठ्या लेवलला मला इथे लेवल जी दिसते ती लगभग 700 750 दिसते. ठीक आहे, त्यासाठी मार्केटला खूप मोठी रॅली करायला लागेल, गॅप डाऊन करायला लागेल. ठीक आहे, तर ही रेंज आपण अशीच ठेवूया. ठीक आहे, याला मी क्लिक करतो आणि आता 5 मिनिटावरती येतो आणि बघतो काय येते. 5 मिनिटावरती बघा, तुम्ही जर तुम्हाला नक्की दिसत असेल तर, या समजत असेल तर भावना घ्या. हा प्रॉब्लेम रात्रीचा होतोच कधी कधी. ठीक आहे, वर खाली. ठीक आहे, इकडनं वर परत खाली. मग आता काय, मग इकडनं असा मार्केट यायला बघतोय का, रेंज तोडायला बघतोय का? तर बघूया उद्या काय रेंज तोडतोय. उद्याच्या रेंज जर आपण बघायच्या असतील ना, तर क्लिअर कट मार्केट मी 150 पॉईंट जर गॅप डाऊन मध्ये बोलत असेल, 150 पॉईंट या 200 पॉईंट गॅप डाऊन मध्ये बोलत असेल, तर मार्केटच्या स्वाभाविक आहे खुलण्याची रेंज मला जी भेटते ती लगभग समजा ना 180 च्या खालीच मोस्टली मला भेटते रेंज. ठीक आहे, त्यानंतर अजून एक रेंज मला भेटते ती लगभग ही भेटते. ओके, तर समजा मार्केट उद्या 140 150 ला ओपन होत असेल तर त्याला थांबा, पटकन ट्रेड नका करू आणि स्लोली करा. असं वाटेल की तुम्हाला काही 3 3:30 ला अरे मी सकाळ सकाळ घेतला असता तर मस्त प्रॉफिट झाला असता, असा ना विचार नका करू. कारण असा विचार करणंच म्हणजे चुकीचा मार्ग निवडणे होते आणि मार्केटमध्ये चुकीचा मार्ग निवडण्यासाठी तुम्हाला मार्केट थांबून देणार नाही, तुम्हाला कॅपिटल संपल्यानंतर तुम्हाला बाहेर हाकलून देईल, तुम्ही उभे पण राहू शकणार नाही. त्यामुळे थांबा, समजा, शिका, त्यानंतर कधी ट्रेडिंग करा. ठीक आहे, तर मी असं समजतोय की मार्केट समजा 220 280 50 ह्या लेवलचे आहेत, तोडत खाली मार्केट 150 200 पॉईंट खाली येते. तर आपण जास्तच रेंज पकडूया, 200 पॉईंट जर रेंज पकडतोय आपण, तर 180 वरनं लगभग 25,080 ला मार्केट येत असेल. हे बघा, ही रेंज लागलेली आहे 200 150 पॉईंट इथे. तर मार्केटची रेंज पहिल्या बघा तुम्ही, तर 280 ची रेंज तुटत असेल तर खाली अजून एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो लगभग मी समजतोय 980च आहे. हा वाला मी याला पण टिक मार्क करतोय. ठीक आहे, आपल्याला करायचंय, आपल्याला जर वरच्या साईडला खेळायचं असेल तर 300 350च्या वरतीच आपल्याला खेळायचंय. बघा इथे नीट बघा, इथे 25,325च्या वरती आपल्याला खेळायचंय आणि मार्केट जर खाली येत असेल तर लेवल्स बघत बघत या रेसिस्ट करत करत असा येण्याचा चान्सेस जास्त आहे. अजून जर खालच्या लेवल बघायचे आहेत तर खूप खाली खूप लेवल चांगले चांगले दिसतात आपल्याला, ज्या लगभग ओपन होण्याच्या चान्सेस आहेत. लगभग ओपन होण्याचे चान्सेस आहेत. बघा अजून मी तुम्हाला सांगतोय की असं नका विचार करू की मार्केट उद्याच्या उद्याच पडणार आहे. मार्केट उद्या एक मोठा डिप देऊन परत रिव्हर्सल होऊ पण शकतं, कारण मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो. हा, जर नसेल तर कंटिन्युएशन मध्ये मी रॅलीज खाण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे, आपल्या ट्रेडिंग झोनच्या रॅली लागलेल्या आहेत, त्यामुळे मी जरा रेंज पण माझी मोठी करत आहे. आता लगभग ही जी रेंज आहे ना, ह्या रेंज मध्ये मी नो ट्रेडिंग झोन करून काम करणार आहे. या रेंज मध्ये नो ट्रेडिंग झोन म्हणजे वरची लेवल जी आहे इकडे जी आहे ती 200च्या वरती, आणि अजून जरा असेल लेवल तर लगभग 325च्या वरती मी करेन काय करायचं तर. नाहीतर मग उद्या मोस्टली माझे खालचे ट्रेड असतील. मी मोस्टली इंटरेस्टेड आहे, 80% मी इंटरेस्टेड आहे खालच्यासाठी आणि 20% इंटरेस्टेड आहे वरच्यासाठी. पण माझा 20%चा जो इंटरेस्ट आहे ना तो जरा स्ट्रॉंग असणार आहे. बघा तुम्ही कन्फ्युज व्हाल परत की बोले 80% बोलतोय आणि वरती 20% बोलतोय. आणि 80% जो आहे ना तो सटन आहे. कसं असतं मध्ये होणारच आहे, दुनियेला माहिती आहे. मग रिस्क इथे बनते आणि इथे जास्त प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत. कळलं तुम्हाला माझा बोलण्याचं तात्पर्य काय, की सगळ्यांनाच जर माहिती आहे की इकडनं दरी आहे, इकडनं खाली उडी मारल्यावर आपला घात होणार आहे, आपल्याकडे नुकसान होणार आहे, लोक वरच्या साईडलाच पळायचा प्रयत्न करतात. कळलं का? पण वरती असं आहे की वरनं दरड कोसळते. त्या हिंदीमध्ये काय होतं ना,
आगे दर्या पीछे कुवा, मध्ये आपण उभे असतो. उद्याची कंडिशन आपली तशीच होणार आहे. म्हणून सांभाळून ट्रेड करा, शांतीने ट्रेड करा. मी परत सांगतोय, मी मोस्टली न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो, पण जर मला चान्स भेटला ह्या लेवल्सला काम करायचा, ह्या लेवलला काम करायचा, तर नक्कीच करेन. माझी लॉट साईड्स पण उद्या मी चांगलीच ठेवणार आहे, कारण का जर वन साईड ट्रेड भेटला तर चांगल्याच प्रॉफिटची संभावना आहे. मोस्टली इन द मनीचाच गेम खेळा. उद्या असं नका विचार करू की 2 रुपयाचा कॉल, 20 रुपयाचा कॉल 80-90 जाईल मार्केट पडल्यावर. त्यामुळे असे किती करू नका, कारण का एक्सपायरी पण नेक्स्ट डेला आहे. त्यामुळे प्रीमियम डीकेचा हिशोब असणार आहे. कुठलाही हिशोब गृहीत धरूनच चला. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्या. मनी मॅनेजमेंटचा हिशोब ठेवा की मी आज 5,000 लावलेत, तर ह्याच्यातलं फक्त मला 500 रुपये नुकसान झालं तर मी निघून जाणार आहे. असं नका विचार करू की 1000 नंतर नुकसान झालं तर मार्केट फिरणार आहे. असं मार्केट फिरत नाही. तुमचा प्रोफाईल बघून मार्केट फिरत नाही. मार्केट आपल्याप्रमाणे चालतं. म्हणून मार्केटचा पाठलाग करणं इम्पॉर्टंट आहे. मार्केटला समजणं इम्पॉर्टंट आहे. मार्केटच्या कॅन्डलच्या चार्ट पॅटर्न्स, इंडिकेटर्स हे बघून आपला ट्रेड आपण एक्झिक्यूट करू शकतो. त्यामुळे उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये असावं, तो पण भरभराट असावं, कारण का पुढच्या हप्त्यामध्ये दिवाळी आहे. दिवाळीला तुम्ही काहीतरी मोठी गोष्ट फॅमिलीसाठी करू शकाल, अशी अपेक्षा करत हा व्हिडिओ इथे थांबवतोय. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट.